नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की फॉर्म भरायला शेवटचे 2 दिवस बाकी आहेत। आपापले फॉर्म तुम्ही भरलेत का? भरलेच असतील। कोणकोणत्या अडचणी येतात फॉर्म भरताना, कोणकोणत्या अडचणी आपल्याला या ठिकाणी आलेल्या आहेत, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, अडचणी कोणकोणत्या निर्माण झालेल्या आहेत आपल्याला फॉर्म भरताना, मेल आयडीच्या बाबतीत असतील किंवा इतर एवढ्या महिनाभरात काय काय अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अडचणींचा सामना करून 15 दिवस मुदत वाढवून आपण फॉर्म भरले आणि आता परत अजून 15 दिवस मुदत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। रात्रीच मी पाहिलं साईट मेंटेनन्सला गेली होती, मला वाटलं मेंटेनन्सला साईट दिसत होती मेंटेनन्स म्हणून, मला वाटलं काहीतरी साईट दुरुस्ती होती म्हणजे वय वाढ होणार, आपलं सॉरी हे होणार काय म्हणतात मुदत वाढणार, परंतु परत एकदा साईट झाली आणि आता साईटवर दाखव 2 दिवस 9 तास राहिलेले पाहिजे फक्त शिल्लक फॉर्म भरायला। या ठिकाणी 2 दिवस आणि 9 तास राहिलेले आहेत। लक्षामध्ये ऍक्च्युअली मी व्हिडिओ बनवताना कमी होता, आता जास्त झाला तुम्ही पाहता त्यावेळेस, ठीक आहे असो कमी झाला असेल ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, काल माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे साहेब एका प्रचारादरम्यान असताना त्यांनी डायरेक्टली स्टेजवरून बोलताना सांगितलं का मी स्वतः सचिवांना कॉल केला आणि सचिवांना कॉल करून सांगितलं की एससीबीसी चे दाखले काढण्यास अडचणी निर्माण होतात विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे पोलीस भरतीची मुदत अजून 15 दिवसांनी वाढवा, अजून मुदत वाढवा असं सांगितलं। ते बोलले आणि इकडे मेंटेनन्सला साईट पडली, म्हणलं 100% मुदत वाढती, परंतु परत साईट सुरू झाली आणि हे झालं। मात्र एससीबीसी वाल्यांनी घाबरायचं काम नाही, कदाचित मुदत मला तरी वाटते बऱ्यापैकी मुदत वाढण्याची दाट शक्यता आहे। ते आज जरी नाही वाढली, उद्या जरी नाही वाढली तरी परवा दिवशी शेवटच्या दिवशी का होईना ती मुदत त्या ठिकाणी वाढू शकते असे एक अंदाज आहे। परंतु हे शक्य जर तरी बाळांनो कुणीही त्या भरोशावरती राहायचं नाही, आपापले फॉर्म भरून घ्या। आणि दुसरी गोष्ट, ज्याचे सगळे कागदपत्र क्लिअर आहेत, ज्याचे सगळे कागदपत्र रेडी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही बाळांनो फॉर्म भरत असताना फॉर्म आजच एंड करून टाका, भरून टाका, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल येतात की सर मेल येत नाही, मेल व्हेरीफायला येत नाही। बाळा मेल जर तू बरोबर टाकला असेल तरच मेल येईल, चुकीचा टाकल्यावर मेल येणार नाही। दुसरी गोष्ट, बरोबर टाकून सुद्धा जर मेल आला नाही, लक्षात घ्या बरोबर टाकून सुद्धा जर मेल आला नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या, तो मेल व्हेरीफायला तुम्हाला तब्बल 72 तास वाट बघावं लागते। 2 दिवस जवळजवळ 2-3 दिवस तुम्हाला त्याची वेट करावं लागते। आणि जर तू उद्या जर फॉर्म भरला गेला 14 तारखेला आणि जर मेल आला नाही, व्हेरीफाय झाला नाही आणि डेट संपलं, तुझा फॉर्म भरता येणार नाही। म्हणून ज्याच्याकडे कागदपत्र आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आज फॉर्म भरून टाका आपापले आणि फॉर्म व्यवस्थित भरा। आणि बरेच जण सर जिथं आडनाव टाकायचं होतं तिथं नाव टाकलं, सर इथं हे टाकायचं होतं तिथं ते झालं, सर जिथं पूर्ण नाव टाकायचं होतं तिथं मी फक्त माझंच नाव टाकलं, मी हे काय मग तू काही पाहत होता का, काही झोपला होता का तिथे? मी किती वेळा सांगितलं फॉर्म भरताना स्वतः पहा, सायबर कॅफेवाल्याच्या भरोशावर राहू नका, प्रॉपरली पूर्णपणे तुम्ही स्वतः बघा, तुम्ही मार्क सांगताय त्यांना, तुम्ही नाव सांगताय, तुम्ही नंबर चेक स्वतः पहा। आणि शक्यतो फॉर्म भरताना आपलं कागद जो असतो ना, तुमचा रिझल्ट असन, डॉमसाईल असन, सर्टिफिकेट असन, हे स्वतः त्याच्या हातात द्या डायरेक्ट, तुम्ही नका सांगू घ्या नंबर त्याच्या असं हातात द्या, धर भाऊ घे पक, कोणतं काय म्हणजे चुकणार नाही। मी लक्षामध्ये काहींनी काय केलंय, 10वीच्या ठिकाणी 12वीचे प्रमाणपत्र नंबर टाकले, काहींनी स्पेलिंग मिस्टेक केली, काहींनी वडिलांचे नाव चुकवले, काहींनी सरनेम चुकवले। एका पठ्ठ्यानी कालचा मेसेज असं मला कमलला सर तालुका बरोबर आहे माझा पण पत्ताच चुकलाय, तालुका बरोबर आहे पण पत्ता चुकला। आता मला सांगा, जर तुमचे ऍड्रेस चुकत असतील, तू काय फॉर्म भरायला तुझ्या गावापासून 500 किलोमीटर गेला होता काय, त्या सायबर कॅफेवर तरी माहित पाहिजे तुझा ऍड्रेस कुठला काय वगैरे। बरं ठीक आहे, ते जाऊ द्या, भाग सोडा। तुम्ही जर शहरात राहत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, पत्ता टाकताना एकदम व्यवस्थित प्रॉपरली परफेक्ट आणि कम्प्लीट पत्ता टाकत चला, अजिबात पत्ता चुकून देऊ नका। दुसरी गोष्ट, ठीक आहे मग त्याला सांगितलं पत्ता जरी चुकला तरी चालेल लक्षामध्ये, कारण का तुमचा कोणताही व्यवहार पत्र पोलीस भरतीचा कोणताही तुमचा पत्र व्यवहार आणि व्यवहार केला जात नाही, त्याच्यामुळे अडचण नाही। तालुका बरोबर असून चालत नाही, पत्ता बरोबर पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच वेळेस तुमचा पत्ता ग्राह्य धरला जातो ज्या वेळेस तुमचा पिन बरोबर असेल। तुम्ही कितीही पत्ता बरोबर टाकला, पिन जर चुकीचा टाकला तर तुमचं लेटर येत नाही। पत्त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पिन असतो, लक्षात ठेवा, पिन वरती लगेच ते सर्च होतं। ओके, क्लिअर झालं। त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी
एसीबीसीच्या संदर्भात जर बोलायचं झालं, एसीबीचे दाखले निघत नाहीत, मान्य, बऱ्याच ठिकाणी निघत नाही, बऱ्याच मुलांचे कॉल चालू सांगतात, मात्र नॉन क्रिमिनल निघतंय आणि नॉन क्रिमिनलच्या टोकन क्रमांकावरती एसीबीसीच्या दोन्हीकडे पण तेच टोकन क्रमांक टाकून मुलांनी फॉर्म भरलेले आहेत. ओके, मुलांनी फॉर्म भरले. पुढे जातो मी ईडब्ल्यूएच्या दुसऱ्या क्वेश्चन का जातो. ईडब्ल्यूएच्या संदर्भात कुठल्याच काही अडचण नाही, फक्त मराठा समाजाच्या उमेदवारांनी ईडब्ल्यूएचा लाभ घ्यायचा की नाही घ्यायचा याबाबत संभ्रमता निर्माण झालेली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे, परंतु पुढे त्या अडचणी निर्माण होऊ शकतात जर मुदत वाढल्या तर. लक्षात ठेवा, मुदत जर वाढली तर त्याच्यामुळे शक्यतो मुदत वाढून घेऊ आपण पोलीस भरतीला, अजून 15 दिवस काय अजून 15 दिवस घेऊ वाटलं तर. मात्र एसीबीसीचे दाखले निघायला सुरुवात झाली. स्वतः काल मुख्यमंत्री साहेब पण बोलले, त्यांनी त्याचे आदेश पण दिलेले, युद्ध पातळीवरती एसीबीसीचं काम चालू आहे. ओके, त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे मुदतवाढ होईल नाही होईल माहित नाही. 15 तारखेनंतर पुढच्या 30 तारखेपर्यंत मुदतवाढ होईल की नाही माहित नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मुदतवाढ होणार आहे किंवा जी मुदतवाढ करायची आहे तर त्या जी मुदत आहे, वाढलेली मुदत आहे आता, त्या मुदतीच्या आत फॉर्म भरून टाका. त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन असा होता की नॉन क्रिमिनलच्या बाबतीत सांगतो. नॉन क्रिमिनलच्या बाबतीत अजूनही तुम्ही येईना, माझे 2 ते 3 व्हिडिओ मी एनसीएलच्या बाबतीत टाकलेत, तरी पण अजून तुम्ही जागेवरती येईना आणि अजून कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याच्याकडे लक्षपूर्वक लक्ष पाहिना. मी सांगितलेले ज्याचा नॉन क्रिमिनल 31 मार्च 2024 ला संपलेला आहे. बाळा, भरती आपली 31 मार्च 2024च्या आधीची आहे. कागदपत्र आणि तुमचं वय जरी एंडिंग डेट आहे त्या एंडिंग डेटचं जरी काउंट करत असले तरी ती 31 मार्च ही आपली फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. लक्षात ठेवा, आलं लक्षामध्ये, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च आपली, हे ध्यानात ठेवा तुम्ही. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजे जे पात्रता ग्रहण करणार आहे तुम्ही, ज्या पात्रता पाहिजे, ज्या सगळ्या गोष्टी पाहिजे 31 तारखेपर्यंत पाहिजेत. पुढे तुम्ही अजून 2 महिने जरी मुदत वाढली ती फक्त ऍप्लिकेशनसाठी मुदत वाढती, बाकी नाही, फक्त ऍप्लिकेशन करण्यासाठी. जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर. एक्साईजचं मार्च मध्ये जाहीर झाली, मार्च का जूनला, मध्ये गॅप पडला 6 महिन्याचा, परत लिंक चालू झाली, परंतु पुन्हा लिंक सुरू झाल्यानंतर सुद्धा पाठीमागचं सगळं ग्राह्य धरलं होतं मार्च महिन्यातलं, मार्च का मे एप्रिलला का मेचं काहीतरी. आणि लक्षामध्ये, त्यामुळं एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा की ह्या पण गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यामुळे जर 31 मार्च 2024चा असेल नॉन क्रिमिनल तर ते नॉन क्रिमिनल 2022-23चं असतं. लक्षात ठेवा, सॉरी 23-24चं असतं. ज्यांनी 1 एप्रिल 2024 नंतर ज्यांनी नॉन क्रिमिनल काढलेलं असेल त्यांचं नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी डेट ही 27 ला संपते. जाऊन चेक करा, 31 मार्च 2027 ला संपत असेल. आणि जर 27 ला ती डेट संपते याचा अर्थ असा होतो 1 एप्रिल नंतर काढलेलं नॉन क्रिमिनल ही 24-25, 25-26, 26-27 ह्या 3 वर्षाचं येते. कोणत्या 3 वर्षाचं? 24-25, 25-26, 26-27. आणि आपल्याला पाहिजे कोणतं? 23-24. 23-24 जर तुला नॉन क्रिमिनल पाहिजेच असेल त्यांनी दिले जाहिरातीमध्ये तर ते नॉन क्रिमिनल तुला 31 मार्च 2024 ला संपलेलं असतं तरी चालेल, 25 ला संपणारा असतं तरी चालेल, 26 ला संपणारा असलं तरी चालेल, 27 ला संपणारा असल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, हे क्लिअर केलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा होता, मुख्यमंत्री साहेबांनी काल बोललेले, लक्षात, मुख्यमंत्री साहेब काल भरपूर बोललेत, काय नाही जेवढं नाही तेवढं त्यांनी काल या ठिकाणी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. मित्रांनो, जेवढे काय पोलीस भरतीच्या काय अडचणी होत्या तुम्हाला मेल वगैरे येण्याच्या त्याच्या सगळ्या अडचणी आता या ठिकाणी काय झालेल्या आपल्या जवळजवळ मी क्लिअर केलेल्या आहे. लक्षामध्ये, शेवटचे 2 दिवस बाकी. हे चर्चासत्रानंतर आपण पुढच्या चर्चासत्रामध्ये मुदत संपल्यानंतरचं पुढचं चर्चासत्र असेल त्याच्यामध्ये मी जवळजवळ तुम्हाला सगळी माहिती देण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करेल. लक्षामध्ये, आणि आता कुठं किती फॉर्म आले, काय झालं, मी इकडचा फॉर्म कॅन्सल करून तिकडे टाकू का, व्हायबल होऊ नका. प्रत्येक जणांची हीच अवस्था झालेली. प्रत्येक जणांनी फॉर्म भरलेत, मात्र प्रत्येक जण म्हणतो सर इथे एवढे फॉर्म आले, तिथे एवढे फॉर्म आले, इकडचा काढतो तिकडे टाकतो, तिकडचा काढतो इकडे टाकतो. ही असली काही उद्योगधंदे करू नका. आधीच मी सांगितलं होतं फॉर्म भरताना विचार करून भरा. ऍप्लिकेंट संख्या किती आली याच्यावरती जाऊ नका. तुमच्यात क्वालिटी असेल, 40+ मार्काचा ग्राउंड असेल, 85+ मार्काची लेखी असेल, तो पोरगा कोणत्याही घटकाला टाकला तरी तुझं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. मात्र अजूनही काहींना जर चेंज करायचं असतं तर तुम्ही फटाफट चेंज करू शकता. पुन्हा उद्या परवा साईट स्लो होऊ शकते. फॉर्म ज्यांना नव्याने भरायचे त्यांनी अजूनही भरले असेल आज फॉर्म भरून टाका, कारण की मेल व्हेरीफाय होणार नाही परत. आणि जर मेल व्हेरीफाय झाला नाही तर तुम्हाला बाळांनो फॉर्म भरता येणार नाही. दुसरी गोष्ट, मुदतवाढ होण्याची दाट शक्यता. आपली मुदतवाढ 100% मुदतवाढ होऊ शकते, मात्र खात्रीशीर नाही सांगत मी, कारण का झालेलं नाही. मात्र उद्या किंवा परवा परत मेंटेनन्सला साईट पडून मुदत वाढण्याची शक्यता आहे. तर ठीक आहे,
तर तुम्ही आता करताय पोलीस भरती मित्रांनो। पहा, जिल्हा परिषद भरतीच्या ज्या ग्रामसेवक असन, आरोग्य सेवक असन, त्या पण पदाच्या भरती प्रक्रिया आणि पोलीस भरती पदाच्या भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती आणि ग्रामसेवक भरतीचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आपण खास ऑनलाईन बेस्ट अशा टेस्ट सिरीज। तर मी तुम्हाला त्या टेस्ट सिरीज बद्दल माहिती देतो थोडक्यात, ती माहिती नक्की पहा, आवडली तर नक्की टेस्ट सिरीज जॉईन करा, खाली नंबर पण दिलेला असणार आहे तुम्हाला, पहा। तर मग ही आहे ती टेस्ट सिरीज संदर्भातली माहिती। आता सांगितल्याप्रमाणे की उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि यांच्या जयंतीनिमित्त एक टेस्ट सिरीजवरती खास ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे भव्य जम्बो टेस्ट सिरीज जी आहे स्वप्न खाकीचं सराव पेपर 2023-24 स्वप्न खाकीचं घेऊन आलेत आपल्यासाठी मित्रांनो। अतिशय महत्त्वाच्या टेस्ट सिरीज रोजच चालू आहेत त्या टेस्ट सिरीज आणि लेखी परीक्षा होईपर्यंत आहे। मात्र उद्याचे दिवस खास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास ऑफर देण्यात आलेली आहे आणि ती ऑफर अशी काय विद्यार्थी मित्रांनो, जी 150 रुपये फी होती ती फी फक्त 99 रुपये करण्यात आलेली आहे आणि आपल्याला फक्त 99 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज भेटणार आहे, ते पण लेखी परीक्षा होईपर्यंत पोलीस भरतीची। फक्त रविवारी सराव पेपर होणार नाही। आता मिळवू शकता तुम्ही रोज टेस्ट महाराष्ट्रात सर्वात स्वस्त आणि दर्जेदार देणाऱ्या टीम कडून। शिका, संघटित हो आणि संघर्ष करा असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही टेस्ट सिरीज आपण डिस्काउंट मध्ये देत आहोत। सराव पेपर हे सर्व जिल्ह्याचे पोलीस भरतीचे पेपर होईपर्यंत साठी असणारे टेस्ट सिरीज, पोलीस भरती अभ्यासक्रम तसेच झालेले पेपरचे पीओआय कुपन त्यामध्ये ऍड असणार आहे, शालेय पाठ्यपुस्तकाला अनुसरून होणारे सराव पेपर, गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेत स्पष्टीकरण सराव पेपर हे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता फक्त 99 रुपयामध्ये टेस्ट सिरीज आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करायचा या नंबरवरती 93 73 20 13 77 93 73 20 13 77 या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि बिंदास टेस्ट सिरीज जॉईन करा। फक्त 99 रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही टेस्ट सिरीज या ठिकाणी मिळवणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद आपल्याला माहितीच आहे का जिल्हा परिषदेच्या पण तारखा लवकरच जाहीर होणार। आता आचारसंहितेमुळे थांबले, एकदा आचारसंहिता संपली का जिल्हा परिषदेच्या पण तारखा जाहीर होतील। ग्रामसेवक परीक्षा 2023-24 आणि ग्रामसेवकाची सुद्धा परीक्षा या ठिकाणी लवकर होणार आहे। मात्र मित्रांनो, ग्रामसेवक फक्त जिंकायची चिठ्ठा यश आपलेच आहे, सर्व टेस्ट IBPS पॅटर्न नुसार असणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी टेस्ट सिरीज आहे ही सुद्धा आपल्याला फक्त 79 रुपयामध्ये मिळणार मित्रांनो। फक्त रविवारी पेपरला सुट्टी असणार आहे, बाकी काहीच नाही। अधिक माहितीसाठी संपर्क करा 93 73 20 13 77 93 73 20 13 77। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवकची सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी असणार आहे। सर्व टेस्ट ग्रामसेवकच्या IBPSच्या पॅटर्ननुसार या ठिकाणी होणार आहेत। ओके, धन्यवाद। नक्की तुम्ही दोन्ही टेस्ट सिरीजचा लाभ घेऊ शकता आणि आज असलेल्या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता। आता मी जी टेस्ट सिरीज बद्दल माहिती दिली ती ग्रामसेवक आणि पोलीस भरती संदर्भातल्या टेस्ट सिरीज तुम्ही त्या जॉईन करू शकता, खाली नंबर दिलेला त्या ठिकाणी आलं लक्षामध्ये, ठीक आहे। अशा प्रकारे आता आपण जी काही माहिती बघितलेली आपली पोलीस भरती संदर्भातली ती संपूर्ण माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संदर्भातली असेल, त्यामध्ये काही त्रुटी अजूनही आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत अजून पण। ईडब्ल्यूएचची काही अडचण नाही राहिली। आता मुदतवाढ होईल की नाही हे मी तुम्हाला आधी पण सांगितले। ACBCच्या बाबतीत अजून अडचणी मोठ्या प्रमाणात आहे। आता फक्त एक मुद्दा राहिला आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी बोलायचा होता तो मुद्दा म्हणजे वयवाढ। मित्रांनो, वयवाढी संदर्भातली एक सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे वयवाढ होण्याची दाट शक्यता आहे। नवे जवळ झाल्यात जमा आहे, अंतिम टप्प्यात आहे। मात्र लक्षात घ्या, वयवाढ होईल त्याच्यानंतर परत टॅब चेंज करावा लागेल, तिथं त्यांना पोर्टलमध्ये दुरुस्ती करावं लागेल। मग ITच्या पोर्टलमध्ये त्या ठिकाणी त्या तारखा मेन्शन करून आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरणं ऍक्सेप्ट करणं अपेक्षित असेल। काल मॅटनी एक निकाल दिलेला आहे वयवाढी संदर्भात विद्यार्थ्यांच्या बाजूनं आणि त्या ठिकाणी सुद्धा निकाल आलेला आहे। निकाल हा आपल्याच बाजूने लागलेला आहे। जे काही आपण संघर्ष केलं होतो, सगळ्या विद्यार्थ्यांनी जे काही संघर्ष केला असेल त्या संघर्षाला कुठेतरी यश मिळालेलं आहे, वयवाढ होणार आहे। मात्र वयवाढी संदर्भातली अचूक आणि अधिकृत आणि एकदम पारदर्शी माहिती मी तुम्हाला सोमवार मंगळवारी सांगेल, कारण का ज्या दिवशी डेट संपाल त्या दिवशी आपल्याला परत तो पोर्टलमध्ये आपल्याला फॉर्म भरायला अपडेट झालं पाहिजे, कारण अजून फॉर्म भरता येत नाही। मी पाहिलं फॉर्म भरता येत नाही, मात्र त्यामध्ये फॉर्म भरायला पण अपडेट होऊन जाईल। मात्र मॅटने निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने दिलेला आहे। मॅटने सरळ सांगितलेलं आहे का असं कुठं असतं का, द्या वय वाढून द्या, भरू द्या फॉर्म, भरू द्या, करू द्या पोरांना, संघर्ष करू द्या। आणि लक्षामध्ये म्हणजे असं नाही सांगितलं मॅटने, पण मग निकाल पॉझिटिव्ह दिलेला आहे, लक्षात ठेवा। नाही तर म्हणजे मॅटा असं सांगतं का, असं काही नाही, लक्षात ठेवा। त्यासाठी वयवाढीच्या संदर्भात पण गुड न्यूज 2 दिवसात मी तुम्हाला देतोच, काही अडचण नाही, कारण काही गोष्टी गोपनीय असतात त्या सांगायच्या नसतात म्हणून मी सांगत नाही। त्याच्यानंतर मुख्यमंत्री काल बोलले, तुम्ही पाहून घेतला असेल, मी व्हिडिओ टाकला होता। त्याच्यानंतर आता ही जी जाहिरात आहे आपली, जाहिरातीच्या संदर्भातलं पण सांगितलेलं आहे। शेवटचे 2 दिवस बाकी, फॉर्म आजच भरून टाका। ज्यांचे कागदपत्र कुठल्याच काही अडचण नसेल ना ते काय करतात शेवटी आणि टोकन नंबरवरून फॉर्म भरायच्या भानगडीत पडू नका, कारण टोकन नंबरवरून फॉर्मचा जर नंबर पाहिला तर तो नंबर खूप जास्त असतो। टोकन नंबरचा जर नंबर पाहिला तो जास्त असतो,
प्रॉपरली पेमेंट केल्यानंतर जो अर्ज क्रमांक होतो तो असतो. आणि जर फॉर्म कोणाला वाटलं का मला फॉर्म सर माझा कॅन्सल करायचा आहे, तर तुम्ही पेमेंट न करता सोडून द्याल ना, दुसऱ्या वर्षात चालत नाही. तुम्हाला पेमेंट करून तो फॉर्म कॅन्सलच करावा लागतो. त्याच्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन तुमचं लागू होतं. लक्षात ठेवा, नान्यथा ते ऍप्लिकेशन तुमचं लागू होत नाही. आलं लक्षामध्ये? चालते विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला इथून पुढे रोजच्या रोज देत जाईन. जोडले राहा आपल्या चॅनलला, पोलीस भरती गुरु हार्दे सर या युट्यूब चॅनलला आपल्या जोडले राहा. जे काही तुम्हाला माहिती दिली त्या माहिती संदर्भातली ती माहिती पण पहा, त्या माहितीबद्दल पण तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल पण सांगितले ते बी पहा. आणि आपण पण लवकरच ऑफलाईन टेस्ट सिरीज घेऊन येतोय थोड्या दिवसामध्ये, ते पण मी तुम्हाला सांगेलच लवकर. ओके, चालतंय मित्रांनो, भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया. जय हिंद, जय भारत.